यानंतर लगेचच जातोय आपण नाशिकला। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहे। योगेश, महाराष्ट्रातल्या माफ करा मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत। मुकुल, महाराष्ट्रातल्या तुल्यबळ लढतीतली एक लढत म्हणजे नाशिकची लढत मानली जाते आहे। तिथे छगन भुजबळ आहेत, तिथे हेमंत गोडसे आहेत, तिथे शिवसेनेच्या वतीनं हेमंत गोडसे दिलेले आहेत, मनसेच्या वतीनं डॉक्टर दीपक पवार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपच्या वतीनं सुभाष पांढरे आहेत, विजय पांढरे आहेत। एकूणच ही सगळी मोठी नावं, तगडी नावं आणि महाराष्ट्राचा लक्ष लागलेला मतदारसंघ, अशा या सगळ्या परिस्थितीवर एक वेगळा पर्याय मनसे कितपत ठरू शकतं? ऋषी, आपण बघितलेलं आहे काल खऱ्या अर्थानं सर्व निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे। अर्थात अजून अर्जांची माघार येणं, उमेदवारांची माघार वगैरे तो प्रक्रिया सगळी बाकी आहे, परंतु जे एक संभ्रम निर्माण झाला होता मनसेकडनं कोण उभं राहणार, दोन आमदारांची नावं मध्यंतरी चर्चेमध्ये आलेली होती, मात्र प्रदीप पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। ही निवडणूक बघता आता मागच्या वेळेस जे हेमंत गोडसे मनसेकडनं लढले होते ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत। मनसेला आता शिवसेनेसमोर बरोबरच एक जे छगन भुजबळ आहे त्यांचं मोठं आव्हान आहे। एकंदरीत बघता शिवसेनेला ही लढत अत्यंत कठीण जाणार असं दिसतंय, कारण मनसेकडे जर आज बघितलं तर 39 नगरसेवक आहेत, नाशिक शहरामध्ये 3 आमदार आहेत, भगूर नगरपालिका त्याचबरोबर त्र्यंबक नगरपालिका या ठिकाणी त्यांचं वर्चस्व दिसून आलेलं होतं। शिवसेनेची तशी परिस्थिती नाहीये। गेल्या 1.5 वर्षामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, माजी महानगर प्रमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरलेला आहे। जे ग्रामीण जिल्हा प्रमुख होते त्यांची बदली धुळे मतदारसंघामध्ये करण्यात आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेसाठी हा काळ कठीण आहे। त्यातल्या त्यात शिवसेनेमध्ये जी अंतर्गत गटबाजी दिसून येते आहे जिल्हा स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर, ही मोठी डोकेदुखी शिवसेनेसाठी ठरणार आहे। तर भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं ही मूळतः ग्रामीण भागामध्ये रुजलेली आहे, मात्र आता थोडीफार पक्षांतर्गत गटबाजी, अंतर्गत नाराजी याचा काय तो फटका भुजबळांना बसू शकतो। मात्र एक तुल्यबळ लढत नाशिकमध्ये दिसून येईल, त्यातल्या त्यात विजय पांढरे काय करिश्मा करतात, कोणाची आणि किंमत याकडे पण लक्ष राहणार आहे। नक्कीच नाशिकमधली परिस्थिती अशी आहे की मतं वेगळी बोलतायत, मनं वेगळी बोलतायत, कागदावरचे आकडे वेगळे बोलतायत आणि परिस्थिती वेगळी बोलतायत, असंच सगळं हे चित्र आहे। त्यामुळे नाशिकमधली रंगत मात्र चुरस अशीच आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।